तर मी आजारी होते म्हणून सगळ्यात पहिला मला आजारपण घालवायचं होता. आणि फंक्शुईमध्ये एक अशी वस्तू आहे की जी आजारपणा घालवायसाठी सिम्बॉलिकली, तर मग आपण ती पण त्याच्यात 25 वस्तू जे टाकतो ना, तर ती हेल्थसाठी पण त्यात त्या वस्तू टाकतो. लोकांना म्हणते की ट्राय करा की हा शेप हाच पाहिजे, आणि हे तुमच्याकडेच मिळतात. मी म्हणते की माझ्याकडे जे 25 वस्तू आहेत, तुम्ही आता शोधायला गेलात तर तसाच मिळेल की नाही. प्लस आपण टाइम वेस्ट करतो, तेवढं फिरतो, तेवढं एनर्जी पण जाते तुमची. प्लस ते सगळं मिळून जर गोळाबेरीज केलात तर माझ्या वेल्थ वॉशच्या किमतीपेक्षा जास्त झालेलं असतं. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला ज्यांनी हजारो लोकांचं आयुष्य समृद्धीने आणि एका सकारात्मक विचारांनी आणि एका पीसनी बॅलन्स केले. मी त्यांचं स्वागत करते, रेकी मास्टर शारदा कर्वेजी. नमस्कार मॅम आणि वेलकम टू द पॉडकास्ट. येस, थँक्यू. आर्ट ऑफ हिलिंग या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी 35 पेक्षा जास्त हिलिंग मॉडॅलिटीज शिकल्या आहेत, पण त्यातल्या मेनली क्रिस्टल हिलिंग, रेकी, फेंगशुई आणि 7 चक्रास यावर त्या कोर्सेस घेतात. त्याचाच एक भाग म्हणून आपण आज एका विलक्षण संकल्पनेबद्दल बोलणार आहे, ती म्हणजे वेल्थ वास. जीवनात समृद्धी, स्थैर्य आणि अबंडन्स अट्रॅक्ट करण्यासाठी याचा कशा प्रकारे वापर केला जातो. वेल्थ वास वापरल्याने आपल्या आयुष्यात काय काय पॉझिटिव्ह चेंजेस होतात आणि ते कसं वापरायचं, त्याची पद्धत काय, या सर्व गोष्टींबद्दल आपण आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहे. तर एपिसोडला सुरुवात करूया. पण सुरुवात करायच्या आधी पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंय ना, आणि हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एपिसोडच्या शेवटी मॅम आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी खूप छान टिप्स सुद्धा देणार आहेत. चला तर मग एपिसोडला सुरुवात करूया. तर मॅम, गेल्या 31 वर्षांपासून तुमचा या हिलिंग मॉडॅलिटीज मध्ये एवढा एक्सपिरियन्स आहे, तर या क्षेत्राकडे तुम्ही कशा वळलात? 90s मध्ये जेव्हा मी म्हणजे आम्ही बॉम्बेचे आणि एक टेंडर मिळालं म्हणून आम्ही पुण्याला आलो. म्हणजे मी माझे मिस्टर आणि माझ्या 2 मुली आम्ही पुण्याला आलो. आणि काय झालं की एकतर फार खुश होतो की चला इतकं छान टेंडर मिळालं, खूप छान पैसा येणार होता. सो वी वर व्हेरी हॅपी की चांगलं सेटल हो. आणि पुण्यात म्हणजे सगळं नवीन शहर, नवीन जागा, रेंटनी सगळं, म्हणजे ऑफिस पण रेंटने, घर रेंटने घेतलं होतं. आणि शिवाय म्हणजे शेजार पाजार सगळ्याच गोष्टी नवीन. आणि एक बॅक ऑफ द माइंड असतं ना की बापरे आता सगळे बघायला बसले, आता आपण कसं दोघं करायचं, नवीन जागा, नवीन लोक. सो ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड खूप टेन्शन होतं. आणि न कळत म्हणजे शाळा वगैरे मुलींना मिळाल्या, पण एक असतं ना की बापरे सगळ्याच गोष्टी त्या थोड्याशा पैशात, कारण पैसे मेन क्रायटेरिया सगळ्यांच्याच जीवनात. तसंच, आणि मी त्यात टिपिकल हाऊसवाईफ, त्यामुळं घरात बसणारी आणि मुलं सांभाळणारी एवढंच माझं. आणि त्यात इतकं टेन्शन यायला लागलं, कारण ऑफिसमध्ये जे काही फर्निचर, ऑफिसचं रेंट, जे काही ऑफिसच्या रिलेटेड जेवढा स्टाफ होता तर त्यांचं सॅलरी वगैरे, आणि प्लस आपलं घरातलं पण आहेत, तर ते कसं कोपअप होणार ना, कारण आयुष्यात लहानपणापासून असं मस्त मजा करून राहायची. आणि हे आल्यावर जरासं टेन्शन आलं. हेच टेन्शन वाढत चाललं की बापरे कसं व्हायचं. आणि अगदी 6 महिन्यात मी म्हणजे मला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, खूप स्ट्रेस टेन्शन असेल. पण मला ओव्हरऑल म्हणजे कुठंही किचनमध्ये थोडं चहा करायचं म्हटलं तरी मला चक्कर आल्यासारखं, म्हणजे मी सारखी लगेच बेडकडे. आय वॉज बेड रिडन म्हणूया, अगदी शब्द मी जराही चुकीचा वापरला नाही, बेड रिडन होते मी. आणि वेगवेगळे डॉक्टर्स, वेगवेगळ्या टेस्ट सगळं केलं. सगळेजण म्हटले काही झालं नाही, तुमच्याच मनाचं तुम्ही काहीतरी हे करून बसलाय. मग ते इतकं मनाला हे व्हायला लागलं की आपण असे किती दिवस झोपून राहणार. तर माझ्या धीराने फोन केला मला की तुम्हाला जर हे औषधाचं काही पटत नसेल किंवा तुम्ही ते डॉक्टर जर नाही सांगतायत, तुम्हाला काही नाही झालंय, बट यू आर स्लीपिंग, मग आपण एक काम करूया, एक अल्टरनेट हिलिंग थेरपी आहे की जी तुम्हाला बरं करेल. म्हटलं काय म्हणतात त्याला वगैरे. मग त्यांनी सांगितलं की रेकी. बरं.
ऍज युजल आपण हाऊसवाईफ म्हटलं की पटत नाही ना. बरोबर, पहिल्यांदा शब्द एक्झॅक्टली, पैसे फुकट नको घालवायला, असं वगैरे सगळं झालं. सो आय वॉज नॉट रेडी. पण किती दिवस झोपणार असा नवऱ्याचा प्रश्न सारखा सारखा. खरंच ना, बाकीच्या सगळ्या लोकांचं रुटीन लाईफ चाललंय आणि मी कुठेतरी किती पिरियड गेला असा जवळजवळ म्हणजे बेड रिटर्न जवळजवळ 3 महिने. अरे बापरे. 3 महिने नक्कीच गेला. आणि शेवटी ठरवलं की चला जाऊन बघून येऊ काय प्रकार आहे. सो बॉम्बेला जाऊन मी रेकी लेवल 1 आणि तिथे मला माझ्या मॅम संध्या साधना भेटल्या. अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व. म्हणजे मी अजून पण त्यांच्याबरोबर बद्दल भरभरून बोलू शकते. त्या मला फर्स्ट साईट मध्ये म्हणतो ना आपल्याला गुरु म्हणून प्रचंड आवडल्या मला त्या. आणि मग त्यांच्याकडून जे काही शिकलं तर रेकीमध्ये असं असतं 21 दिवस रोज स्वतःवर ते जे चिन्ह काढायला शिकवतात तर ते आपण स्वतःला घ्यायचं. आणि ते रोज 21 दिवस. पहिला तर म्हणजे नखरे करण्यातच नाही का, टिपिकल आपल्याकडं लक्ष देऊ दे. तर असेच दिवस खूप मध्ये गेले. पण ठीक आहे, नाही म्हणजे जसं की तुला नाही करायचं तर नको करू. आणि नवऱ्याचं तर टिपिकल बसल्यावर नाही मला करायचं अशा टाईप. तुला खोटं वाटेल, 21 दिवसात 60% मी बरी झाले होते. 60%. आणि ते इतकं छान वाटलं की अरे आपण उठून सगळं रेग्युलर सगळ्या गोष्टी मी करायला लागलं. आणि एखाद्या गोष्टीवर मग जास्ती विश्वास बसतो जेव्हा यू स्टार्ट गेटिंग रिझल्ट. अगदी बरोबर. त्यामुळे मला ते इतकं आवडलं. मग सुरू झाली ती जर्नी की अरे मग सेकंड लेवलचं, मग मुलींना देऊया, मग आईला देऊया, मग शेजार पाजारांचं किंवा नातेवाईक असतात, खूप गोष्टी आहेत. आणि एकदा ना तो एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला की आपल्याला आणखी. हे माझं बेड रिटर्न वगैरे टोटली कुठं गेलं म्हणजे मला आता आठवत पण नाही की आय वॉज बेड रिटर्न. म्हणजे अगदी सिरियसली. आणि मला तो इतका विश्वास बसला म्हणजे एनर्जीवर, ऊर्जेवर असं काहीतरी आपण काम करू शकतो हीच थॉट मला प्रचंड म्हणजे सुखद होती की अरे वा आपण स्वतःवर काम करू शकतो विदाउट मेडिकेशन. त्यामुळे असं करत करत मग सुरू होतं ना की अरे हे पण शिकते ते पण शिकते. मग मास्टरी केली, मग ग्रँड मास्टर झाले. हे सगळी जर्नी झाली. आणि हिलिंग पण माझं बऱ्या प्रमाणात सुरू झालं. पण आता परत असतं ना, प्रत्येक जण सांगायचं अगं ते पण शिक, अगं हे पण शिक. आणि एकदा आपल्याला आवडलं आणि त्यावेळेस आपल्याकडे पैसे यायला लागले, छोटे मोठे का होईना यायला लागलं की आपल्याला परत ऍज अ हाऊस वाईफ परत वेगळा कॉन्फिडन्स येतो की अरे चलो ये करके भी शिकून तर बघू. एक्झॅक्टली. असं करत 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 35 मोडॅलिटीज शिकले. पण ह्याची पण जर्नी मोठी होती ह्या मोडॅलिटीजची. कारण मी वेगवेगळ्या लोकांवर प्रयोग केला. आणि मध्ये पण आता ग्रँड मास्टर झाल्यावर केम इन टू एक्झिस्टन्स माय स्कूल आर्ट ऑफ हिलिंग. त्यामुळे आर्ट ऑफ हिलिंग आल्यावर पण असं झालं की अरे एक गोष्ट ह्यात प्रामुख्याने काय जाणवली की लोक वेगवेगळं सांगतायत पण इतक्या मोडॅलिटीज मध्ये फक्त मला 5 मोडॅलिटीज अशा वाटल्या की जे इन्स्टंट रिझल्ट देतात. म्हणजे उगाचच लोक अरे हे करून ना, म्हणजे मी अशा किती मोडॅलिटीज बाजूला ठेवून बरं अरे हे चिन्ह पाठ कोण करणार किंवा डे टू डे लाईफ मध्ये हे पॉसिबल नाही, मग हे बाजूला ठेवा, हे बाजूला. मग त्यातला सार काय निवडून काढला तर क्रिस्टल हिलिंग खूप छान काम करतं. इन्स्टंट रिझल्ट देणारं मी किंवा मी हे जे असं करते की अरे खरंच इतकं छान रिझल्ट देतं. त्यामुळं क्रिस्टल हिलिंग खूप छान. 7 चक्रास म्हणूया किंवा फंक्शुई आणि साऊंड हिलिंग पण. ह्या गोष्टी मला इतक्या भावल्या म्हणजे इतकं आवडलं त्याच्यावर काम करणं किंवा लोकांना शिकवताना आय वॉज क्वाईट कॉन्फिडंट की शिक तरी मस्त रिझल्ट. मग ते इतका सारा मॉब तयार झाला. आणि ना या गोष्टी रिझल्ट ओरिएंटेड असल्यामुळे ना लोकांपर्यंत जास्त पोहोचतात. आणि जसं मला आवडलं तसं समोरचा पण इतका खुश होतो. अगदी. मग असं नाही मग आता मी हे पण मग मी हे 4 गोष्टी तरी शिकायलाच लागते की डे टू डे लाईफ मध्ये ह्या 4 गोष्टी शिका, लाईफ जिंगाला. तर तुम्ही रेकी मास्टर आहात. जसं तुम्ही आता सांगितलं की रेकी तुम्ही खास जाऊन शिकली मुंबईला, नंतर सगळ्या लेवल सुद्धा तुम्ही कम्प्लीट केल्या. तर आपल्या प्रेक्षकांना सोप्या भाषेत रेकी म्हणजे काय त्याबद्दल सांगा. आणि लोकांच्या आयुष्यात त्याच्यामुळे काय सकारात्मक बदल घडले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आता युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी
डिवाइन एनर्जी वगैरे शब्द वापरण्यापेक्षा मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत असं म्हणेन की ही एक ऊर्जा पद्धती आहे. म्हणजे लोकांना ऊर्जे थ्रू बरं करणं किंवा स्वतःला बरं करणं इज रेकी. रेकी काय करते म्हणजे माइंड घ्या, आत्मा घ्या, शरीर घ्या, ह्याला मन घ्या, तर ह्याला छान बॅलन्स करते. त्यामुळे आपल्या मनात, आपल्या शरीरात जे काय इमोशनल, फिजिकल, मेंटल जे काय बॅलन्स नाहीये म्हणतो आपण, वेगवेगळ्या रोजच्या रुटीन लाईफमुळे इतके डिस्टर्ब होत राहतो, तर ते सगळ्या गोष्टी छान कंट्रोलमध्ये किंवा विदाउट मेडिकेशन सुद्धा तुम्ही खूप छान तऱ्हेने स्वतःला फिट अँड फाईन करू शकता विथ द हेल्प ऑफ रेकी. मस्त. आता उदाहरण म्हटलं ना, माझ्याकडे खूप उदाहरण. रेकीनी आम्ही खूप जणांना बरं केलं. रेकीनी म्हणजे अगदी 10 दिवसापूर्वीचं उदाहरण सांगू का, मला एका माझ्या जुन्या क्लायंटचा फोन आला की माय हजबंड इज मिसिंग. मी म्हटलं मिसिंग, वेडी आहेस का असं मी तिला हे केलं. ती म्हणते तसं नाही हो, त्याला इतकं कर्ज झालंय पैशाचं की कुठंतरी निघून गेलाय बहुतेक, आणि मॅम तो घरी येणं फार गरजेचं, आणि ती इतकी रडत होती. तर मी म्हटलं ओके, आपण लेट्स सी. मग माझा मास्टर लोकांचा एक ग्रुप आहे, तर त्यांना मी सांगितलं की सुरू करा हिलिंग द्यायला. तुला खोटं वाटेल, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो माणूस घरी होता. इतकी ती बाई खुश, मॅम काय करू, काय समोर असं तर मॅम तुम्हाला मी असं. बट एनिवे, हे जे ऐकताना तुम्ही सुख मिळतं ना की इतकं छान रित्या पॉझिटिव्ह. आणि कित्येक छोटी मुलं ऍडमिट झालेली असतात आणि त्याच्या आई वडील की मॅम काहीतरी करा, रेकी द्या, आणि तो जेव्हा मूल घरी आणतात ना तेव्हा पण इतकं छान वाटतं. फोन करून सांगतात की इतका छान रिझल्ट आला. तर आम्ही असे कित्येक म्हणजे प्रॉब्लेम्सवर कित्येक लोकांना म्हणजे सांगायचा हेतू आहे की रेकीने आपण खूप गोष्टी, खूप प्रॉब्लेम्सना इझिली फेस करू शकतो, पेक्षा प्रॉब्लेम्स घालू पण शकतो. त्यांची ती कसं आहे माहिती आहे, मला रेकी बद्दल असं सांगायला आवडेल. सपोज मिरची आहे, जर मी मिरची खायची ठरवली, नॉर्मल लोक काय करा की हा मिरची लागते राईट, पण जर तुम्ही रेकी शिकला असाल, तुम्ही फंक्शन शिकला असाल किंवा सैन चक्र शिकला, तर हे ना त्याला एक गुळाचं, आपण कसं एक तो थंडावा किंवा एक तो काय छान, म्हणजे तेवढं तीव्र नाही जाणवत, इंटेन्सिटी कमी होते असं म्हणूया. काय छान उदाहरण दिलं तुम्ही. लगेच कनेक्ट. अरे अच्छा, असं. तुम्ही क्रिस्टल हिलिंग सुद्धा शिकवता, तर क्रिस्टल हिलिंग बद्दल काय सांगाल? आणि प्रत्येक प्रॉब्लेमसाठी म्हणा किंवा प्रत्येक इश्यूसाठी असे वेगवेगळे क्रिस्टल्स आहेत का, जसं की स्ट्रेस, एन्झायटीसाठी वेगळं, डिप्रेशन किंवा कॉन्फिडन्स लेवल लो त्याच्यासाठी वेगळे, तर त्याबद्दल? क्रिस्टलचं पण कसं आहे माहितीये का, लोकांना क्रिस्टल म्हणजे असं वाटतं की दगड आहे, म्हणजे अरे ह्याच्याने काय करत असेल. पण क्रिस्टल हा असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये एनर्जी जास्तीत जास्त असते, आणि ती एनर्जी आपण वापरून आपल्यामध्ये छान फरक करू शकतो. उदाहरणार्थ, आता किती प्रकारचे तर हजारोनी आहेत क्रिस्टल्स, पण ठराविक जे लोकांना पण इझिली, आता सिट्रीन माहित आहे लोकांना, पैसे अट्रॅक्ट करतं, किंवा पायराईट माहिती आहे ते पण पैशासाठी आहे, किंवा आजकाल रिलेशनशिपला पण तेवढंच महत्व आहे, तर रोज क्वार्ट्ज त्याच्यासाठी आहे. पण ना जर तुम्हाला ह्याच्यातलं मेन रूट माहिती असेल की कसे वापरायचे, कुठला क्रिस्टल कशासाठी वापरायचा, तो वॉश करायचा, तो चार्ज करायचा, तो प्रोग्राम करायचा, ह्या गोष्टी बेसिक जर तुम्हाला माहिती असेल तर कुठलाही क्रिस्टल तुम्ही कुठेही कधीही कसेही वापरू शकता. म्हणजे तुम्हाला जे काही इश्यू असेल, जो काही प्रॉब्लेम असेल, तर त्याच्यावर तुम्ही का क्रिस्टल वापरायचं, तर बाकीचे कुठलेही मोडॅलिटीज पेक्षा क्रिस्टल सेल्फ हिलिंग, म्हणजे त्याला जर सांगितलं अरे आता रोज क्वार्ट्ज घातला सपोज मी, तर मला माहिती आहे तो स्वतःच ती एनर्जी मला देणार आहे की जी प्रेमाची असेल. त्यामुळे क्रिस्टल वापरल्याने आपल्याला एक सपोर्ट म्हणूया किंवा एक मित्र मैत्रीण म्हणूया, जो आपल्या लाईफ मध्ये आपल्याला मदत करणार. आपण सगळं करू शकत नाही ना, कुणाची तरी हेल्प घ्यायची, तर कुणाची घ्यायची, तर क्रिस्टलची, ज्याला म्हणजे तो आपलाच म्हणून राहतो, आपल्याला त्याला पर्सनल लेवलला का म्हणायचं, कारण
आपण बऱ्याच लोकांना शेअर करू शकत नाही ना आपले प्रॉब्लेम्स, आपले इश्यूज. आणि हाऊसवाईफना तरी किती गोष्टी असतात की ज्या कुणाला सांगू ना, माहेरी सांगू शकत ना, सासरी सांगू शकत ना, मुलांना आजकाल वेळ पण नाही, नवरा पण बिझी, व्हॉट एव्हर. पण ह्या गोष्टी त्या क्रिस्टलला सांगून जेव्हा आपण आपली त्या प्रॉब्लेम मधून सोडवणूक करून घेतो ना, मस्त, तेव्हा ते असं सिरियसली खूप छान वाटतं आणि क्रिस्टल जास्ती जवळचे वाटायला लागतात. तर आजकाल फेंगशुई बद्दल पण आपण म्हणजे आजकाल नाही, बरेच वर्ष ऐकत आलोय. तर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये, डेली रुटीन मध्ये त्याचा कसा आपण वापर करून घेतला पाहिजे? ऍक्च्युली हे पण ऊर्जा रिलेटेडच म्हणूया की एनर्जी बॅलन्स करणे घरातली. आणि सगळ्यात महत्वाचं फेंगशुई म्हणजे वारा आणि पाणी. तर ह्या गोष्टी आपण आपल्या घरात, आता बघ ना, फॅन चालू असेल आणि आपल्याला थंडी वाजत असेल तर आपण सगळ्यात पहिलं की बाबा फॅन बंद कर, किंवा अरे फार गरम होतोय, किंवा तर बाबा एसी लावूया. हे ऑटोमॅटिक येतं. त्यामुळे जे लोक म्हणतात ना की आम्हाला काही फेंगशुईवर विश्वास नाही, तेव्हा मला असं वाटतं त्यांना म्हणावं, डे टू डे लाईफ मध्ये तरी वापरताय है ना. किती पण बघ ना, आता वायफाय हवा असेल तर आपण ते कनेक्ट होणं गरजेचं आहे. ह्या नॉर्मल गोष्टी की बाबा थंडी वाजते तर फॅन बंद करा, किंवा गरम होतं तर एसी ऑन करा. ह्या गोष्टी फेंगशुईमध्ये तुमच्या बर्थ डेट वाईज तुम्ही एक्झॅक्ट कुठं झोपावं, तुम्ही 8 दिशांपैकी तुमच्या घरात कुठला कॉर्नर तुमचा पैशाचा आहे, कुठला कॉर्नर तुमचा करिअरचा आहे, कुठला कॉर्नर तुमचा रिलेशनशिपचा आहे, किंवा कुठला कॉर्नर तुमच्या हेल्थचा आहे. तर ह्या 4 गोष्टी बेसिक लेवलला जरी माहिती असल्या तरी तुम्ही ते तुमच्या घरात, आता बघ ना, जर तुला इच्छा झाली की अरे मी आणि माझी फॅमिली हे मस्त राहावं आयुष्यभर, है ना, मुलांचे लग्न झाले तरी ते पण सुखी राहावे, हे आपलं एक जनरल आपली सगळ्यांची अपेक्षा किंवा अपेक्षा आहे की अरे नाही माझं सुखी राहावं कुटुंब. पण आपण त्या काळापुरतं सुखी राहू शकतो का? प्रॉब्लेम्स तर एक वन आफ्टर अनदर येत. आता मी एवढी शिकले, प्रॉब्लेम नाही काय, येत राहतात. पण ते तेवढे, जसं मी म्हंटल, गुळ माझं आहे, माझ्याकडे तो गुळ असल्यामुळे मी तर मिरची आरामात खाऊ शकते. तर हे जे आपल्याला करायचंय की फेंगशुईने ठराविक गोष्टी आपल्याला, तू जर म्हणजे आता मुलांनी सांगितलं फॉरेन वरून की अगं आई मला असा त्रास होतोय, तर तू आयदर क्रिस्टल, आयदर फेंगशुई, आयदर रेकी देऊन इझिली त्यांना बाहेर काढू शकते. त्यामुळे ह्या बेसिक, म्हणजे मी तर म्हणते फक्त 4 मॉडॅलिटीज शिका. अगदी रेकी शिका, क्रिस्टल हिलिंग शिका, फेंगशुई शिका आणि 7 चक्रास. तुमचं लाईफ अगदी, त्यामुळे अगदी जे प्रॉब्लेम्स येणार आहेत त्याला तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे तुम्ही हँडल करू शकता. आणि असं नाहीये ना की अरे बापरे पहिला मी हे शिकते मग थोड्या दिवसांत ते शिकते, मी तेच करण्यात दिवस घालवले. ऍक्च्युली ऍट अ टाइम जरी आपण सगळे करायला लागलो तरी सुद्धा अरे ह्याचा वापर इथं करते, त्याचा वापर, म्हणजे खरं सांगते तुझ्या हातात एक चक्क जादूची छडी असते की अरे मी कधीही कुठेही कुठल्याही प्रॉब्लेमला सॉल्व्ह करते. मस्तच, खूप छान वाटतं. आणि हे कंबाईन केलं तर त्याचा आणखीन जास्त रिझल्ट चांगला मिळतो. म्हणून तर मी म्हटलं 4 टुगेदर. खूप छान. आणि एक ना स्वतःला कॉन्फिडन्स असतो, आपण कधी डगमगत नाही किंवा अरे मी रडत बसली की म्हातारपणी आता माझा मुलगा बघेल की नाही, माझी सून बघेल की नाही, माझी लेक बघेल की नाही, मला पैसे असतील की नाही, हे काही बॉदर करत नाही. इतकं छान आपल्याकडे ह्या मोठ्या म्हणजे आजीच्या बटव्यातले हे 4 गोष्टी. 7 चक्राचा सुद्धा तुम्ही म्हणजे 7 चक्रास सुद्धा तुम्ही शिकवता, तर त्याबद्दल काय सांगाल? खरं सांगायचं तर 7 चक्राबद्दल हा जो डोक्यात थॉट आहे लोकांच्या फार डीप आहे, बस की बात नाही आपल्या, किंवा त्याचा फार अभ्यास करायला लागतो. तर सगळ्यात पहिलं मला सांगायला आवडेल की कुठलीही एनर्जी लेवलला मोडॅलिटी शिकायच्या आधी जर 7 चक्र आपल्याला माहिती असेल तर 7 चक्र काय सांगतं की एक्झॅक्ट जो काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम कुठे काम करायचं त्याच्यावर. हे जर 7 चक्र माहिती असतील ना तुम्हाला, एनर्जी सेंटर्स, ते जर तुमच्या शरीरात तुम्हाला माहिती आहे आणि प्रत्येक चक्र काय काम करताय हे माहिती असेल तर तुम्ही रेकीने, क्रिस्टल हिलिंगने, फेंगशुईने आरामात त्याच्यावर काम करू शकता अतिशय छानपणे. सो 7 चक्र बेस आहे, प्रत्येकाने ते साईड बाय साईड शिकावंच. म्हणजे तुम्हाला कळतं की कुठं स्वतःच्या, किंवा
आता मुलं असतात, नवरा असतो की माझा नवरा ना कमीत कमी बोलतो बाबा, त्याला ना बोलतं करायचं. सो यू नो की अरे त्याच्यात रोज चक्रावर काम करायला पाहिजे, 7 चक्र. किंवा अरे एखादं आपल्या मुलाचं तुम्हाला कळलं की अरे त्याला प्रचंड भीती वाटते, त्याला स्पोर्ट्स मध्ये वगैरे सगळ्यात इंटरेस्ट आहे, त्याला सगळं येतं पण बोलताना तो घाबरतो. सो घाबरणं घालवणं म्हणजे काय, सोलर प्लेक्सिस वर काम करणं. एकदा हे 7 चक्र शिकले की कळतं का तुम्हाला की समोरच्या व्यक्तीवर किंवा तुमच्यावर कुठं काम करायला पाहिजे. थोडक्यात हे मेडिटेशन टाईपच आहे का? ऍक्च्युली हे मेडिटेशनच लोकांना फक्त तेवढंच माहिती आहे. 7 चक्र म्हणजे मेडिटेशन नो. 7 चक्र म्हणजे क्रिस्टलनी काम करा, कलर्सनी काम करा, इसेन्शियल ऑइल्सनी काम करा, किंवा योगा आहे, मुद्राज आहे, कुठल्याही गोष्टीने तुम्ही असं काम करू शकता त्याच्यावर. सो ह्याच्यावरचा कोर्स सुद्धा अवेलेबल आहे, तर नक्की कोणाला इंटरेस्ट असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा या सगळ्याच्या लिंक सुद्धा देते. थँक्यू सो मच. कारण खरंच गरजेचं आहे, कारण या बेसिक गोष्टी जाणून घेणं. आणि असं अजिबात नाहीये की मी 20 मिनिटं 30 मिनिटं मेडिटेशन करते मगच माझ्या चक्रावर काम करू. अगदी स्वयंपाक करता करता मग तुम्ही 7 चक्रावर काम करू शकता, गाडी चालवताना काम करू शकता. सी माइंड मध्ये जे काय आपण नुसतेच कुणाचे तरी विचार करत जाण्यापेक्षा जर मी कुठल्या तरी चक्रावर काम करत चालली तर वाय ना. तर मी इतका छान कोर्स तो हे केलाय, डिझाईन केलाय की लोकांना म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही शिकलेलं हवं, त्याच्यासाठी जाणकारच हवा असलं काही नाही. तुम्ही तुमचे 7 चक्रावर मस्त काम करू शकता. तर वेल्थ वास बद्दल मला खूप उत्सुकता आहे आणि त्याबद्दल जाणून घ्यायचंय, कारण तुमचे मी रिसेंटली खूप ऍड सुद्धा पाहिल्यात आणि वेबिनारच्या ऍड्स येतात, तर त्याबद्दल मला खूप जाणून घ्यायचंय. तर त्याबद्दल काय सांगतात? ऍक्च्युली मी पण खूप जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा मी वेल्थ वास प्रकार बघितला तेव्हा खरं सांगायचं तर जसं मी मगाशी म्हंटल तुला, आम्ही पुण्यात आलो होतो अँड सो मेनी प्रॉब्लेम्स, म्हणजे आणि प्रॉब्लेम संपत नाहीत ना, एक झालं की चालूच असतं. तर वेल्थ वास प्रकार जेव्हा माझ्या समोर आला तेव्हा मला इतका आवडला होता तो की पैसे नसताना पण मी सगळ्यात पहिला वेल्थवास खरेदी केला होता. आता हा वेल्थवास म्हणजे काय माहितीये का, अगदी आजकालच्या भाषेत सांगायचं तर लॉ ऑफ अट्रॅक्शन जे आहे ना, कारण सोशल मीडियावर लोकांना जास्ती भावतो लॉ ऑफ अट्रॅक्शन. तर हा वेल्थवास लॉ ऑफ अट्रॅक्शनचं प्रॅक्टिकल रूप आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की माइंडसेट प्रोग्रॅमिंग टूल म्हणूया त्याला. कारण आपण जर विचार केला तर पुरातन कालापासून काय चालत आलंय, तर राजे रजवाड्यांकडे किंवा बरेच व्यापारी वगैरे काय करायचे, तर ते रांजण सारखं असायचं ना, तर ते किंवा असे एका मोठ्या घडा म्हणूया किंवा तो जो वास असायचा लक्ष्मीच्या हातात जसा असतो तसा, तर ते धान्यानी किंवा धान्यानी की आणि काय म्हणायचं पैशानी, ह्या गोष्टी दागिने ह्या गोष्टी घालून छान बांधून ते घरात कुठेतरी लपून ठेवायचे. तर राजे लोकांच्या त्यांच्याकडे तर राजवाडेच तसे होते की जिथे एक रूमच्या रूम नुसते सोनं चांदी माणिक मोती सगळं असं भरून ठेवलेलं, आणि त्यांच्याकडे त्या कोठाऱ्या पण असायच्या ना त्या धनधान्यांनी भरलेल्या वगैरे. तर हे सगळं जर पाहिलं तर आजकाल ती थीम छोट्या रूपात कशी येणार, तर वेल्थवास जो मी म्हणतेय तर तो आपल्या माइंडला कंटिन्युअस सांगत राहतो. बघ, जर एखादी वस्तू तुला दिसली तर ती लगेचच आपलं माइंड कनेक्ट होतं की अरे ह्याच्यामुळे माझ्याकडे भरपूर संपत्ती धनधान्य भरपूर येणार, यु नो यू आर हॅपी विथ दॅट, आणि कनेक्ट होता तुम्ही. प्लस आता बघ ना, बँकेत एक आपल्याला जेव्हा विचार येतो की अरे माझं सेव्हिंग आहे, माझ्या एफडीज आहे, तर हा थॉट तुम्हाला नकळत असा चेहरा खुलतो तुमचा, एक्झॅक्टली की अरे हा हे माझ्याकडे आहे. तसं वेल्थ जेव्हा तुम्ही कपाटात मी सांगते ठेवा म्हणून, तर कपाट उघडून अरे हा आपल्याला येस हाच तर आहे राज की बात की आपल्याला हा भरपूर अबंडन्स भरपूर प्रॉस्पेरिटी देणारा. सो हा एक असा प्रॅक्टिकल म्हणूया आपण दिसणारा सिम्बॉलिकली आपल्याला बरंच काही देऊन जाणारा. मला ना तुला वेल्थ वास सी
ऍक्च्युली ह्याचं बघून छान मस्त आहे अगदी. वाटतं. वेगवेगळं असं कलर वाईज पण. अच्छा. पण हे सिलेक्ट करायला देत नाही आम्ही, मला हा कलर द्या मला ते. इथं जो असेल ते बरेच लोक काय करतात की मॅम आता ह्याच्यात जवळजवळ 25 वस्तू आपण घालतो. बरं. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात कधी भरायच्या, त्याला एक स्पेसिफिक टाइम असतो, तर त्या मुहूर्तावर घालायचा. म्हणजे तुम्हाला जो वाटतं की अरे हा मुहूर्त छान आहे, तर तेव्हा त्या सगळ्या वस्तू घालायच्या आणि असा छान बंद करायचा आणि त्याच्यात 3 विश घालायच्या. लिहून ठेवायच्या का विश? 3 पेपरवर 3 विश लिहायच्या प्रेझेंट टेन्स मध्ये आणि त्या ह्याच्यात घालायच्या. आणि हा आम्ही ठराविक दिशेला ठेवायला सांगतो. म्हणजे जिथं तुमचा वेल्थ कॉर्नर आहे, म्हणजे आता आग्नेय साऊथ ईस्ट इज सपोज टू बी वेल्थ कॉर्नर, तर मग तिथे ठेवायचा. तिथं कपाट वगैरे असेल नेहमी लपून ठेवायचा हा. तर हे जेव्हा ठेवता ना तुम्ही, तेव्हाच इतकं तुम्हाला असा आनंद होतो किंवा काहीतरी आपण आपल्यासाठी करतोय. अदरवाईज एरवी आपली इच्छा पूर्ण किती पॉझिटिव्ह बोलणार, किती हे करणार, आणि डे टू डे लाईफ मध्ये एवढा गोंधळ चाललेला असतो ते जमत नाही. पण हा वेल्थवास मध्ये जेव्हा तुम्ही सगळं भरून ठेवता, माझ्याकडे खूप सारे अनुभव आहेत ज्यांना, म्हणजे असं थोडक्यात सांगू का, एकही माणूस असा नाहीये की ज्यांनी वेल्थवास ठेवला आणि रिझल्ट नाही आला. इतकं छान, म्हणजे मीच स्वतः खुश आहे त्याच्यावर. म्हणजे अगदी छोट्या सांगू का, म्हणजे एक माझ्याकडे सिनियर सिटीजन आहे, बिल्डिंग मध्येच आहे, आणि त्या मला म्हटलं की मी घेऊ का? तर मी म्हंटल अगं तू रिटायर आहे, सगळं झालंय ना तुझं, कशाला तुला पाहिजे? ती म्हटली राहू दे गो, मला प्रचंड आवडलंय. तर मी म्हंटल ठीक आहे, पण तुझ्यावर आहे कसं काय, त्याच्यात इच्छा काय घालणार आणि कसं करणार. पण 6 महिन्यांनी जेव्हा ती आली ना, ती म्हटली अगो काय सांगू तुला, म्हणजे जे धान्य मी माझ्यासाठी महिनाभर भरायची ना, ते आता 1.5 महिना संपतच नाही. म्हणजे 1.5 महिना जातं. किंवा पैशाला पण ना असं काही ना काही येतच राहतं, कुठून काय. म्हणजे पहिलं कसं कॅल्क्युलेशन करायला लागायचे, आता अजिबात कॅल्क्युलेशन करायला नाही. एक्झॅक्टली, म्हणजे मुलाकडून मुलीकडून असेल काहीतरी निमित्त, ती स्वतः काहीतरी करत असेल. तर ओव्हरऑल शी वॉज व्हेरी हॅपी. त्यामुळं सिटीजन, म्हणजे काय म्हणायचं आपण, सिनियर सिटीजन पण घेऊ शकतात. किंवा बऱ्याच हल्ली मला असं पण लक्षात आलं की ज्यांना अनुभव आलाय, तर त्यांनी सुनेला गिफ्ट दिलंय, मुलीला गिफ्ट दिलंय, की बाबा तुम्ही तुमच्या आणि आयुष्यभरासाठी एकच वेल्थवास आयुष्यभर वापरू शकतो. त्यामुळे एखाद्याला आपण गिफ्ट, म्हणजे अबंडन्सचं गिफ्ट आयुष्यभर मस्त. आणि आता दिवाळी पण येते. एक्झॅक्टली. आणि मी हे दिवाळीतच सांगते, लक्ष्मी पूजनला ठेवा, किंवा लक्ष्मी पूजनचा जर मुहूर्त मिस झाला तर इतर मुहूर्त आहेतच, तेव्हा पण तुम्ही ठेवू शकता. किंवा म्हणजे उदाहरण बघा, छोटे छोटे सांगते. म्हणजे एक बाई आल्या होत्या माझ्याकडे, हाऊसवाईफ, टिपिकल हाऊसवाईफ. ती म्हटली की हे ना माझ्या सुनेला हवंय, तर मी त्यासाठी आले. तर म्हटलं तुम्ही काय करता? ती म्हटली काही नाही, मी घरात असते. आणि खरं सांगू का, मी इतकं छान स्वयंपाक करते. मला फार, म्हणजे लग्न झाल्यापासूनची इच्छा आहे की नुसतं बसण्यापेक्षा कमवावं ना, स्वतःचं कमवणं किती छान असतं वगैरे. तर म्हटलं अहो मग तुम्ही असं कुणाला तरी मेस करा, किंवा काहीतरी डब्बा द्या, कुणाला तरी असं जेवणाचं तुमचं काहीतरी उपयोग घाला ना. ती म्हटली नाही, कुणालाही पटत नाही. सो असं ओके, सुनेला हवंय ना. मग मी खूप काय बोलायला गेले नाही. सो मी तिला दिलं. मग ती म्हटली खरं माझ्याकडे पण पैसे आहेत, मी एक घेऊ शकते का? सो आय सेड ऑफकोर्स, का नाही घेऊ शकता. मग ती पण घेऊन गेली बरं का. आणि मग ती पण मला तेच सांगत आली की खरंच मुलाला काय अचानक झालं माहिती नाही, आई नुसतीच बसलेली असते, तुला टीव्हीचा पण कंटाळा येतोय, सारखी चिडचिड होतीये, आजारी पडत चाललीस, त्यापेक्षा तुझं चालू हो, मस्त डबे देते लोकांना आणि मस्त कमवते. शी वॉज व्हेरी हॅपी. सो ते पण. किंवा अजून एक उदाहरण जे असं भावलंय की एक म्हणजे नवरा बायको, आणि त्या मुलाचे वडील वारले, आणि जवळजवळ 13-15 लाख काहीतरी कर्ज ठेवून गेलं. नवरा बायको इतके डिस्टर्ब. तर म्हणे तुमचा वेल्थवास काय करतो का असलं काय? म्हटलं अहो मला काय असलं, म्हणजे आता माहिती नाही, कारण ह्याचा पगार एवढासा आणि ते कधी मी फेडू असं वगैरे होतं. तर मी त्यांना म्हटलं बी पॉझिटिव्ह, असं छान भरताना ह्या 20 टाका, कर्ज संपलंय वगैरे वगैरे असं करून मी सगळं बोलली. ते पण घेऊन गेले. आणि वर्षभर लागलं असेल त्यांना की आले आणि मला म्हणतात सॉरी मॅडम, आम्ही ना टूरवर गेलो होतो फॉरेनच्या. म्हटलं तुम्ही तर इथं म्हणत होते पैसा नाही वगैरे, आणि आता एकदम टूर.
तर म्हणे अहो नाही, वडिलांचं म्युच्युअल फंड मध्ये जे पैसे होते ना ते तिप्पट आले. बापरे. ज्या वडिलांना आम्ही म्हणजे बॅक ऑफ द माइंड असं मनात होतं ना की अरे कर्ज एवढं ठेवून गेले असं, आणि त्याच वडिलांनी इतकं म्हणजे वेल्थ ठेवल्यावर लगेच ही किमया झाली. किती छान. सो असं खूप काय काय लोकांना. सो रिअली मस्त आहे. सुंदर आहेत आणि दिसायला पण किती छान आहेत आणि एकदम प्रेझेंटेबल आहेत. येस. वेल्थ वास ही एक प्राचीन संकल्पना आहे, तर ती आजच्या काळात डे टू डे लाईफ मध्ये आपण कशी रिलेव्हंट करू शकतो? ऍक्च्युली मी मगाशी म्हटलं तसं की आपण सिम्बॉलिकली एखादी गोष्ट पाहिली म्हणजे प्राचीन काळात ठीक आहे. आणि इव्हन तू लक्ष्मीचा फोटो पाहिलास का, तर लक्ष्मीच्या फोटोमध्ये पण ती अशी चक्क घडा घेऊन त्याच्यातून पैसे पडताना दिसतात. सो ती ऍक्च्युली ती थीम आहे की बाबा लक्ष्मीचा घडा. आणि जो आपण पहिल्यापासून आपण पाहिलं तर प्रत्येकाची एक ती ठेवायची स्टाईल आहे की बाबा मी असं करून पैसे साठवले, मी तसं करून ठेवले अँड ऑल दॅट. पण इथं काय आहे की बऱ्याच लोकांना म्हणजे जेव्हा मी वेल्थ वास सुरू माझ्या ह्याच्यासाठी, तर मी आजारी होते म्हणून सगळ्यात पहिला मला आजारपण घालवायचं होतं. आणि फंक्शुईमध्ये एक अशी वस्तू आहे की जी आजारपणा घालवायसाठी सिम्बॉलिकली, तर मग आपण ती पण त्याच्यात 25 वस्तू जे टाकतो ना, तर ती हेल्थसाठी पण त्यात त्या वस्तू टाकतो. धान्य टाकतो आपण त्याच्यात की मुबलक धान्य असावं, पैसा भरपूर आपल्याकडे यावा, आपल्याकडे ज्या लोकांकडे गाडी नाही त्यांनी गाडी टाकावी, ज्या लोकांकडे सिम्बॉलिक वस्तू आपण टाकायच्या. सिम्बॉलिकली काय होतं जेव्हा आपण ते भरतो ना तेव्हा आपल्या डोक्यात फुल असतं की मला घर हवंय, मला गाडी हवंय, मला फॉरेनला जायचंय. लोक त्याप्रमाणे, म्हणजे तुला खोटं वाटेल, एकाने तरी मला सांगितलं की अहो माझी बायको सोडून गेलीये मला आणि खरंच मला ती फार आवडते, मला तीच परत पाहिजे. मी म्हंटल अहो तिचं कुणावर तरी असेल किंवा तुम्ही आता हे काय मी कधी टाकलं नव्हतं म्हणजे नवीनच काय ऐकून इतकं म्हणजे म्हटलं नका घेऊ तुम्ही वेल्थ वास. मला काही असा अनुभव नाही किंवा इतक्या लोकांना दिलंय तरी सुद्धा असं कोण करायला नाही. मग त्याचं म्हणणं की मी माझ्या रिस्कवर घेतो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मला काय वेल्थ वासच जायचं होता. म्हटलं इतक्या कॉन्फिडन्सनी बोलता तर नाही. सो मी पण त्याला तितक्याच कॉन्फिडन्सनी दिला. आणि जवळजवळ हा पण व्यक्ती जवळजवळ 9 महिने वगैरे तर काही कॉन्टॅक्टमध्ये नव्हता. आणि आय वॉज व्हेरी शुअर की काय माहिती हे बघ एक खात्री आहे या वेल्थ वासची की कमसे कम तुम्हाला पैसे तरी, कमसे कम नाही पैसे तरी नक्की येतात. आता ह्याच होतं की पैसे खूप आहेत, मला बायकोच पाहिजे, राईट. तर मग 9 महिन्यांनी वगैरे माणूस तो आला बरं का. आणि आल्याबरोबर त्याच्याबरोबर एक फिमेल पण होती. तर मला वाटलं लग्न केलं वगैरे, वेल्थ वास गेलं, लग्न तर मला म्हणतो माझी बायको परत आली. आणि त्यात म्हणजे आम्ही तिघांनी एकमेकांना मारली असेल की तिचं पण म्हणणं होतं की लिटरली वेल्थ वास ठेवल्यावर 1 महिन्यात बायको आली परत. त्यासाठी त्यांनी काय केलं, म्हणजे लिहिलं का फोटो टाकला? म्हणजे जे काय म्हणायचं आपण जे विश लिहितो ना 3 पेपरवर, तर एकावर लिहिलं की बायको आली आहे, दुसऱ्यावर लिहिलं त्याला जो मुलगा आहे म्हणजे बायको घेऊन गेलेली, तर मुलगा पण मला खूप छान ह्याच्याने परत आलाय. आणि आम्ही तिघं खूप छान आनंदी राहतो. तिन्ही वेगवेगळ्या ह्याच्यात त्यांनी ते केलं. दुसरी गोष्ट बायकोचा, मुलाचा, स्वतःचा तिन्हीचा फोटो त्याच्यात म्हटलं अरे काय काय केलं वेल्थ वास. काय जादूचा घडा म्हणतात ना तसं. पण खरंच मी पण इतक्या कॉन्फिडन्सनी का, कारण लोकांना तसे रिझल्ट आले की जे म्हणजे त्यांनी इच्छा केली. म्हणजे आता बघ गॅस स्टोव ही काही इच्छा होऊ शकत नाही का. म्हणजे जेव्हा त्या बाईने मला सांगितलं ना की तो 4 ह्याच्यात आणि नवरा अगेन्स्ट गॅस वेस्ट होतो असलं काय वापरायचं नाही, ते 2 ह्याचाच गॅस पाहिजे, ती शेगडी पाहिजे वगैरे. आणि ती म्हटली मी ते क्ले मिळतो ना हल्ली माती नाही का, त्याचा तिने बनवला छान, तिला हवा तो त्या वेल्थ वास मध्ये टाकला आणि इच्छा पूर्ण झाली. मी तर इतकी हसते म्हणते काय वेडी का तू, वेल्थ वास मध्ये टाकलं पण काय टाकलं, पण इच्छा तीही पूर्ण झाली. येस. त्यामुळे म्हणून मला असं वाटतं की अरे तुम्ही करून बघा ना, पण तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स, बरोबर ते भरताना तुम्हाला तेवढं स्वतःबद्दल एक असतं ना की येस मला हे होणारच आहे. आणि रोज ते रिमाइंड करतं ना ग वेल्थ वास बघितल्याबरोबर, अरे हे मला हे देणार आहे नाही का. म्हणजे एकाला तरी प्रमोशन नव्हतं मिळत ना,
तर त्याचं म्हणणं होतं की आमच्या ऑफिसमध्ये सगळं थंड चाललंय, प्रमोशन मिळणं म्हणजे शक्य नाही. बरोबर. आणि त्याची बायको नाही हो एकदा ठेवून बघूया. मग त्यांनी पण वेल्थ वास ठेवला होता. तर त्याचं म्हणणं की एक कुठल्या तरी कंपनीला फॉरेनवरून एक प्रोजेक्ट मिळालं आणि त्या प्रोजेक्टमध्ये 10 लोक त्यांनी सिलेक्ट केली होती त्या कंपनीने. त्यामध्ये ह्याला सिनियर पोझिशन मिळाली की अरे म्हणजे नकळत हॅपी की अरे चला माझा पगार वाजता झाला. वेल्थ वास असं बरंच काय काय करू शकतं. मला तुमच्या उत्तरामधून मला एक असा प्रश्न सुचला की हा वेल्थ वास कुठलाही ठेवू शकतो का, तो एक ठराविक आपण ठेवू म्हणजे कसा बघ म्हणजे कळला तुझा प्रश्न की त्याचं कसं असावं. तर हा सगळ्यात मी आता तुला दाखवते की हे बघ इथे जास्ती मोठा झालाय, परत आत जाऊन मग परत मोठा झाला, राईट. तर जर तू घालायचं काही म्हटलं तर इझिली जाईल, पण तू जेव्हा असं काढायचं ठरवतीस ना तेव्हा इट्स व्हेरी डिफिकल्ट बाहेर येणं. सो ते जे त्याची छोटं झाले नेक, तर तो नेक ह्याच्यासाठी छोटा झालाय की बाहेर लवकर येत नाही. म्हणजे आपल्याकडे जी काही पुंजी येते ती लवकर बाहेर पडत नाही, ती आपल्याकडे छान रूपात राहते. इथे भरपूर मोठा हे दिलं त्यामुळे भरपूर प्रमाणात मिळतं आपल्याला. त्यामुळे हा शेप मी मॅक्सिमम लोकांना म्हणते की ट्राय करा की हा शेप हाच पाहिजे. आणि हे तुमच्याकडेच मिळतात. मी म्हणते की माझ्याकडे जे 25 वस्तू आहेत, तुम्ही आता शोधायला गेलात तर तसाच मिळेल की नाही. प्लस आपण टाइम वेस्ट करतो, तेवढं फिरतो, तेवढं एनर्जी पण जाते तुमची. प्लस ते सगळं मिळून जर गोळाबेरीज केलात तर माझ्या वेल्थ वासच्या किमतीपेक्षा जास्त झालेलं असतं. आणि शिवाय तुम्हाला असं पण होईल की अरे आता हे एनर्जाइज कसं करू. पण इच अँड एव्हरी गोष्ट वेल्थ वासची मीच एनर्जाइज करते, मीच त्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला देताना ज्या बॉक्समध्ये भरते मीच भरते. कोणालाही अलाव नाही. ऑफिसमध्ये इतके सारे जण आहेत पण कोणालाही अलाव नाही. मीच सगळं ते भरते आणि मीच ते कुरिअरला आहे. ही तुमची USP म्हणायला लागेल की अगदी कस्टमाइज्ड आहेत. पण नो डाऊट थोडं होतं की अरे बापरे इतके सारे वेल्थ वास करायचे. पण आम्ही बरेच आधी तयारीला लागतो त्यामुळे छानरित्या होतं. आणि त्याच्यात जास्तीत जास्त पॉझिटिव्ह आपण ऊर्जा भरून पाठवतोय त्यांना. त्यामुळं रिझल्ट पण माझ्या वेल्थ वासचा जास्ती छान आहे असं वाटतंय मला. आणि आपण ना त्याच्यात कासव देतो बरं का, पायराईटचा कासव किंवा म्हणजे एक आता ग्रीन ॲव्हेंचरचा वाज म्हणूया की तो पण घडा, तो पण आपण, कारण जे रिप्रेझेंट करते प्रॉस्पेरिटी त्या वस्तू पण आपण त्याच्यात घालून देतो. 25 पैकी ह्या 2 गोष्टी. आणि मला ते जास्ती मायना राखतात कारण खास बनवून घेतले, कस्टमाइज त्या करून तुम्ही घेतलेल्या. वेल्थ वास तयार करताना नक्की कोणती काळजी घेतली पाहिजे आपण? तयार करताना ऍज सच खरं सांगू का, तयार करताना एक तर म्हणजे तयार करताना शब्दापेक्षा असं होईल की जेव्हा भरू आपण तर एक तर फिमेल असेल तर तिचे पिरियड्स नको तेव्हा. मी शक्यतो सांगते की माझ्याकडे ब्लॅक कॅन्डल प्रकार मिळतो की जो आम्ही असा बनवलाय की जे निगेटिव्हिटी काढून घेतं. आता बरेच लोक दिवाळी दसरा म्हटलं की नाही का घरात साफसफाईला लागतात, तर मी त्यांना सांगते की साफसफाई तुम्ही अशी कराल पण एनर्जीची साफसफाई कशी करणार जी तुमच्याकडे, म्हणजे काही लोकांची नजर लागली, तुमची कटकट, घरात चिडचिड, हे सगळं कुठं कुठं साठलं असेल एनर्जी वाईज. तर माझ्या ब्लॅक कॅन्डल जर तुम्ही लावलात तर ती जास्तीत जास्त निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेते. आणि म्हणजे तू पण बघ ट्राय करून की ब्लॅक कॅन्डल लावल्यापासून तुमच्या घरातली एनर्जी मस्त व्हायला लागते. तर मी जेव्हा वेल्थ वास ठेवायचा असेल तर 3 दिवस आधी तरी तुम्ही ती ब्लॅक कॅन्डल लावा, सो दॅट तुमची एनर्जी सगळी क्लीन आणि क्लिअर होईल, निगेटिव्हिटी जाईल. आणि मग तुम्ही जेव्हा तो भरायला बसाल तेव्हा घरातल्यांना स्ट्रिक्टली सांगा की वातावरण मस्त पाहिजे आपल्या घरातलं. तर वातावरण मस्त असल्यामुळे भरताना पण एक आनंद असतो ना की आणि ते लिहिताना की इच्छा पूर्ण झालेली असंच लिहितो ना आपण त्याच्यामध्ये. तर मग त्या पण त्याच्यात सगळं टाकताना तुम्ही यू शुड बी हॅपी. तुम्ही एकूण 35 मॉडॅलिटीज शिकलात हिलिंग या फील्डमध्ये. सो त्यापैकी मेनली तुम्ही 4 मॉडॅलिटीज वर वर्कशॉप घेतात आणि काम करतात.
तर त्याबद्दल काय सांगाल? त्याचे कोर्सेस, वेबिनार्स कधी आणि कसे अवेलेबल? आता आजकाल लोक इतके बिझी झालेत ना, तर त्यांना एकतर वेळ नसतो, धरून चालूया आणि वेळ काढल्याशिवाय मिळत नाही. पण ठीक आहे, आपण ऑफलाईन काहीही घेत नाही, त्यामुळे सगळं ऑनलाईन आहे. आणि जेव्हा लोक माझ्याकडे कोर्सेस घेतात तर आपण रेकॉर्डिंग देतो त्यांना, त्यामुळं वर्षभराचं रेकॉर्डिंग, वर्षभरासाठी ऍक्सेस देतो आपण त्यांना. त्यामुळे तुम्ही कधीही, केव्हाही, कुठेही निवांत असाल तेव्हा तुम्ही तो कोर्स बघू शकता. त्याच्यावर कितीही वेळा म्हणजे अभ्यास करायचा, म्हणजे लक्षात राहायसाठी 4-5 वेळा बघूया, असं जे काय असेल तर ते फार इझी झालंय हल्ली लोकांना. त्यामुळे की आपण रेकॉर्डिंग देतो त्यांना. आणि येस, बेसलाईन ही आहे की माझा ईच अँड एव्हरी कोर्स रिझल्टच देतो, रिझल्ट ओरिएंटेड. सो हे अगदी 100% लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. रिझल्ट ओरिएंटेड सगळे कोर्स आहेत. म्हणजे असं होत नाही की अरे मी तो कोर्स शिकले पण वेस्ट गेला, अजिबात होत नाही. मस्त. आपण जास्तीत जास्त त्यांच्या बरोबर राहतो. म्हणजे कसं बऱ्याच वेळा असं होतं ना की कोर्स ऑनलाईन पण शिकला असेल तरी असं होतं की अरे एखादा प्रश्न पडला तर आता कुणाला विचार. तर आम्ही एक टेलिग्रामवर ग्रुप केलाय, तर तिथे सगळेजण एकमेकांना उत्तर द्यायला बसतात किंवा प्रश्न पण मी पण असते पण प्रश्न पण विचारतात किंवा सगळ्याची इझिली उत्तरं पण मिळतात. सो यू आर सॅटिस्फाईड की अरे अच्छा असं करू का. म्हणजे कधी कोर्स केल्यानंतर आपल्या काही मनात प्रश्न असते तर तिथे विचारले तरी आपल्याला आन्सर मिळेल. म्हणजे आम्ही असे मी जे फेस केलं ना ते लोकांना नको फेस करायला, म्हणून मी त्या वेळेस प्रत्येक गोष्टीची काळजी. तो फारच छान एपिसोड झाला आपला आणि मस्त माहिती मिळाली सगळ्याच गोष्टींबद्दल. तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना एक टेकअवे मेसेज म्हणून काय सांगतात? आता काय झालंय माहितीये, बऱ्याच लोकांना सोशल मीडिया इतका प्रिय झालाय, म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत मध्ये जाग आली तरी आपण मोबाईल घेतो, सोशल मीडिया, राईट. म्हणजे हे जे स्क्रोल करणं चालतंय आपलं, तर त्याच्यावरून मला असं वाटलं की तुम्हाला जो काही इश्यू आहे, जो काही प्रॉब्लेम आहे, तो तुम्ही फेसबुकवर शोधायचा प्रयत्न करता. पण फेसबुक इतकं कन्फ्यूज करून सोडतं, कारण इतक्या साऱ्या तिथं गोष्टी दिलेल्या असतात, पण यातलं माझ्यासाठी कुठलं आहे हे तुम्हाला कळतच नाही. तुम्ही मॅक्झिमम कन्फ्युज होऊन जाता की अरे मी यातलं कुठलं करू. मग तुम्ही काय करता, त्यातलं एक छान तुम्हाला वाटेल तर ते असो नसो तुम्ही स्वतःवर सुरू करता. जेव्हा विचारतात, आता बघ ना, बरेच लोक ब्रेसलेट पण घेतात, घालतात, माहिती नसतं की अरे कुठला ब्रेसलेट, म्हणजे मिक्स ब्रेसलेट घालावे का किंवा भरपूर सारे ब्रेसलेट घालावे का, कुठल्या व्यक्तीकडून घेतात तेही इम्पॉर्टंट आहे. ऑथेंटिक. करेक्ट. त्यामुळे फक्त सोशल मीडियाला बघून तुम्ही काही गोष्टी करू नका. त्याचं एकदा तुम्ही ह्या 4 मॉडॅलिटी शिकल्या ना की तुम्ही परफेक्ट कन्क्लुजनला पोहोचता की तुमचा जो काही आयुष्यात कधीही कुठलेही प्रॉब्लेम येऊ देत ते तुम्ही फिक्स माहिती असं तुम्हाला की तुम्ही कुठल्या गोष्टीने सॉल्व्ह करू शकता. सो अतिशय छान ह्या 4 मॉडॅलिटीज आहेत, जे कुठल्याही वयाला कुणीही इझिली करू शकता. ह्याच्यात जराही खूप काही अभ्यास नाही आहे, प्रॅक्टिकल नॉलेज जास्तीत जास्त दिलंय आणि तुम्ही खूप छान तुमचं आयुष्य, आपण म्हणतो ना की माझ्याकडे इतक्या साऱ्या गोष्टी आहेत की मी माझं आयुष्य एकदम सुखकारकरित्या आजूबाजूच्यांना बरोबर असं इझिली छान फिट अँड फाईन लाईफ अँड हॅपी लाईफ, अबंडन्स, प्रॉस्पॅरिटी वाला लाईफ असं खूप छान घालू शकता. तर छान वाटेल मला तुम्ही जेव्हा ह्या 4 मॉडॅलिटीज तुमच्या बरोबर आयुष्यभरासाठी ठेवाल. हे जेव्हा तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता म्हणतेय मी, तर मी पण अशीच एकेकाळी झाली होती. तर तेव्हा मी काय केलं, तर मी ज्या 35 मॉडॅलिटीज केल्या होत्या त्यातल्या या ज्या 4 म्हणते मी. फंगशुई काय करतं, तुम्हाला दिशा दाखवतं की बाबा घरात कुठे कसं काय कुठल्या वस्तू ठेवल्याने त्याचा जास्तीत जास्त प्रॉस्पॅरिटीवर, हेल्थवर, रिलेशनशिपवर छान फरक पडू शकतो, राईट. हे तुम्हाला कळतं लगेच. दुसरं 7 चक्रासमुळे एक्झॅक्ट मी कुठे काम करू माझ्या शरीरावर किंवा माझ्या घरातल्यांवर एक्झॅक्ट कुठे काम करू, म्हणजे आजारपणात असू दे किंवा एखाद्या व्यक्ती कमी बोलणारा असू दे किंवा एखाद्या व्यक्तीला भीती वाटत असू दे किंवा रिलेशनशिप नाही, सोशल लाईफ आवडत नाही किंवा काही लोकांचं असतं की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालू असतं, मूल होत नाही वगैरे वगैरे. जो काही इश्यू असेल तो 7 चक्रांनी तुम्हाला कसं काम करायचं ते कळतं. शिवाय क्रिस्टल हिलिंग काय करतं,
जेव्हा काम करायचं कळलं तर आता त्याच्यावर ऊर्जा कुठून देणार किंवा ते ॲक्टिवेट कसं करायचं. क्रिस्टलनी आता रिलेशनशिपसाठी रोज क्वार्ट्स पाहिजे, ॲमेथिस्ट पेन किलर आहे, किंवा तुम्ही जेव्हा पायराईट किंवा सिट्रिन म्हणता तर ते भीती पण घालवतं आणि शिवाय तुम्हाला पैसा पण देतो. तर असा क्रिस्टलचा वापर करू शकता, राईट. कारण स्वतः किती करणार ना, तर क्रिस्टल काम करतात त्याच्यासाठी. आता रेकी काय करते, रेकी एनर्जी ऊर्जा डबल करायचं काम करते. म्हणजे क्रिस्टल तर करता येतच, पण मी जर रेकी देऊन क्रिस्टल ठेवलंय तर डबल इफेक्ट, डबल फास्ट स्पीडने, है ना. तर ह्या चारही मॉडॅलिटीज खूप छान तुमचं आयुष्य करू शकतात. आणि जर आपल्याला असं पाहिजे की आयुष्यभर मी समाधानी, सुखी आणि प्रॉस्परस आणि विदाउट एनी इश्यूज राहायची इच्छा असेल तर त्या लोकांनी नक्की हा विचार करावा. नक्कीच. आणि जसं तुम्ही सांगितलं की मधाचं बोट जसं लागतं तशा या मॉडॅलिटीज आपल्याला हेल्प करू शकतात आपल्या प्रॉब्लेम्सचा सामना करण्यासाठी. परफेक्ट. येस. छान झाला एपिसोड मॅम, खूप मस्त मजा आली आणि खूप खूप छान माहिती सुद्धा मिळाली. माझ्या पण नॉलेजमध्ये खूप भर पडली त्यामुळे. सो थँक्यू सो मच. खूप खूप आभार. तुझे पण खूप म्हणजे खूप आभार. कारण खरंच लोकांना फार इच्छा होती की मॅक्झिमम लोकांपर्यंत हे पोचावं की इतर किती खर्च करतो, पण जर असा खर्च जो आयुष्यभरासाठी पुरेल, तर हे मला खरंच लोकांना सांगायला आवडेल की एका हॉटेलच्या जेवणामध्ये कितीतरी आयुष्यभरासाठी तुम्ही काय काय गोष्टी शिकू शकता. सो नक्की विचार करा. आणि थँक्यू सो मच. सो तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि पिऊ द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा.